का बरं? तू कुठे ठेवलं तर? मम्मीने उचलून ठेवलं का? चल जा लवकर लवकर. आज रुईला बाबा आणि नील नेऊन सोडत आहे. रुईचे बाबा, रुईचे डॅडा. सु आली का तुला? सु आली का? सु आली का? दोघही जण. रुई बा, रुई बाय बाळा. एकादशी असल्यामुळे आमच्याकडे सकाळी उसळ आणि मठ्ठा झाला. आता अप्पे तयार करत आहे प्रांजू. बघा, अप्पे ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये साबुदाणा भाजून पावडर केलं, थोडी भगर आणि आलूचा किस करून जिरं आणि हिरवी मिरची, मीठ टाकलेलं आहे. याच्यामध्ये जिरं पावडर, मीठ आणि मिरची हिरवी टाकलेली आहे. याचे अप्पे बनवत आहे. याच्यासोबत मठ्ठा तयार होणार आहे आमच्याकडे. आता आज आमच्या घरी सगळ्यांना आषाढी एकादशी आहे. चला आता दही घेतलं होतं काल सकाळी, पण मठ्ठा झाला उसळ सोबत. आता पण मठ्ठा करत आहे प्रांजू. बघा दह्याचा मठ्ठा. आणि सकाळी पण झाला होता, सकाळी उसळ आणि मठ्ठा. चला आता बनवत आहेत. चिपकतात ते. अरे बारीक पावर कर, बारीक असत आहे. होते ना थोडेसे लूज राहते ना ते साबुदाणा. एक दुसरं हां कसं हळूहळू पलटून दे. चला आता शिजत आहे आमच्याकडचे अप्पे. रुईचे आजोबा येऊन राहिले आहे. तशाने का दाबू. चला आज सकाळी आमच्या रुही दाखव डोक्याला. शाळेमध्ये डोक्याला लागलेला आहे. बघा दवाखान्यामध्ये नेलं होतं. दाखव ग. शाळेत पडली है ना. रू पडली ना तू? ए पडली ना. काय लागलं का? काय लागलं तुला? मोठी सीडी लागली म्हणते लोखंडाची. आल्यानंतर मग दवाखान्यामध्ये नेलं. खूप मस्त्या पण करते ना रुई. खाजवत आहे का? राहू दे, खाजवायचं नाही त्याला. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. सुनीता चव्हाणकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड कसे आहात तुम्ही? ठीक असाल, ठीकच राहा. आता वाजलेले आहेत 7 सायंकाळचे. नाश्ता तयार करत आहे अप्प्यांचा प्रांजू आणि मुलं खेळत आहे. सेल्फी आता तू भरते कशाला अजून ते काढून फेकते. हा त्याच्यात काय जिलेबी आणि शेव. जिलेबी नाही आणली का? शेव आणली का? 80 रुपये द्या ना. बाबाने शेव आणली ना. रू आजोबांनी पपई केळं आणलेले आहेत आणि चिवडा उपासाचा. आणि प्रांजू आता आप्पे तयार करून राहिले आहेत. आज लवकर आलेले आहेत रुईचे आजोबा. रुईचे आजोबा लवकर आले आहेत. तुम्ही ते होमवर्क दाखव त्यांना ते तुम्हाला. नाही उचल. आज रोईने डान्स काय केलं?
ड्रॉइंग